झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपूरमध्ये लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटीचा फास शेतकऱ्यांविरोधातही आवळला जाऊ लागलेला आहे। मनपा हद्दीमध्ये 2% एलबीटी लागू केल्याच्या निषेधार्थ नफा न्यूनतम पातळीवरती आल्याचा दावा करत सोयाबीन खरेदीदारांनी खरेदीवरती बहिष्कार घातल्याने शेतकरी संकटात सापडलाय। सोयाबीनचे निम्मे दर पाडल्यानंतर व्यापाऱ्यांनी आता एलबीटीचं कारण पुढे करत सोयाबीनची खरेदी बंद करून शेतकऱ्याला दुसरा झटका दिलाय। सुमारे 20,000 शेतकरी थेट या बाजाराशी जुळले आहेत। दरवर्षी अंदाजे 1 लाख पोती सोयाबीन इथला खाजगी खरेदीदार खरेदी करतो। भाव आणि प्रत चांगली असल्यानं सोयाबीन खरेदीसाठी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि राज्याच्या इतर भागातही व्यापारी चंद्रपूर बाजार समितीत येतात। मात्र व्यापाऱ्यांनी एलबीटीचा कळीचा मुद्दा उपस्थित केल्यानं इथले व्यवहार यंदा निम्म्यावर आले आहेत। मला मजुराचे पैसे द्यायचे आहे तर आम्ही माल विकायचा कुठं? माल ते विकायला गेली येतच त्याच्या समोर आम्हाला कुठं विकता येणार नाही। हे तुम्हाला माल घ्यावंच लागेल, मजुराचे पैसे द्यावंच लागेल। हा माल आम्ही विकायचा कुठं आणि शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीची शेतमाल तारण योजना एकमेव पर्याय असणार आहे। ही योजना खुल्या बाजारात भाव कमी झाले तर शेतमाल खरेदीची हमी असावी अशा रीतीने तयार झाली आहे। या योजनेत समिती शेतकऱ्याला मालाच्या 75% रक्कम रोख देते, मात्र या रकमेवर व्याजही आकारते। विशेष म्हणजे काही व्यापाऱ्यांनी तर नवा युक्तिवाद पुढे करून आश्चर्याचा धक्काच दिलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांवर एलबीटीचा भोदंड पडू नये यासाठी ही खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतलाय। कारण आधीच व्यापारी 40 ते 45 रुपये प्रति क्विंटल एवढा कर या ना त्या रूपात देतात। आता त्यात पुन्हा 60 ते 65 रुपये प्रति क्विंटल अधिकची भर पडणार असून 100 रुपये प्रति क्विंटलचा बोजा आमच्या खिशातून देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तेवढा दर कमी दिल्यास तो भरून निघू शकतो, नाहीतर हा खरेदीचा व्यवहार तोट्याचा ठरेल असं समीकरण मांडतायत। या सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या मालावर महानगरपालिकेतर्फे एलबीटी लागू करण्यात येत आहे, तेव्हा हा नुकसान शेतकऱ्याचाच आहे। जब से एलबीटी का कानून लगा है उसके बाद सोयाबीन में हर बोरे पे, हर क्विंटल पे 60 से 65 रुपए प्रति बोरा एलबीटी लग रहा है। यदि हम वहाँ खरीदी करते हैं तो ये 60 से 65 रुपए बोरा हम लोगों को भाव कम करके किसानों से खरीदना पड़ेगा। उस स्थिति में किसान लोग भी हम पे नाराज होंगे और हम पे आरोप लगाएंगे कि आप लोग भाव कम करके ले रहे हो। आपली नफेखोर वृत्ती टिकवण्यासाठी व्यापारी कुठल्या टोकाला जातील याचं हे जातीवंत उदाहरण आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांची मतं घेऊन निवडून येणारे लोकप्रतिनिधी आणि सरकार झोपलंय ते पुढच्या निवडणुकीपर्यंत उठणारही नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी एकतर थंड बसून सहन करावं, नाहीतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्यासाठी दुसऱ्या बाजारपेठांमध्ये आपल्या मालाची विक्री करावी। झी 24 ताससाठी आशिष शंबाडे, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।